1993 मी पहिलीला होते ह्या शाळेमध्ये. 6 वर्षाचं झाल्यानंतर माझ्या वडिलांनी मला शाळेत आणून सोडायला सुरुवात केली. सगळ्यात जास्त रडणारी मीच होते. काहीही करून मला शाळेत वर्गात बसायचं नव्हतं. 3 किलोमीटरवर मळ्यातून आणून सोडणं. पण एक खासियत होती, शाळेत घालायच्या अगोदरच वडिलांनी मला मराठी वाचायला शिकवलेलं होतं. पेपर अगोदरच मला वाचता येत होता. याचा मला खूप अभिमान होता, कारण मी आता माझे पुस्तक नाही आहेत घरात छोटे छोटे, त्यांना सांगत असते पहिलीत असतानाच मला मराठी वाचता येत होतं आणि खरंच येत होतं. 1999ला मी 7वीला होते. बुरा मॅडम, आठरे मॅडम, आमचे मुख्याध्यापक शिंदे सर, बाबुल मॅडम, क्षीरसागर मॅडम, शिंदे सर, सगळे शिक्षक आणि त्यांच्या संस्कारांचा वारसा घेऊन आज 2 ऑपरेशन बद्दल सांगायचं राहिलं. सरांनी तसे खूप ऑपरेशन सक्सेस केलेत. त्यातलं जेव्हा 1993ला शाळा सोडली, 1ली ते 7वी मराठी शाळेत शिकणारे आमचीच बॅच जास्त असेल, कारण आता 1ली ते 4थीच मराठी शाळा आहे. आणि नंतर 8वी 9वी 10वी आमच्या एवढे हाल कोणाचेच नाही झाले शिंगवे गावात. वर्ग कुठं कुठं होते काही पण सांगू शकत नाही. आता पण येऊन दाखवण ठिकाण मी तुम्हाला. नंतर जी बिल्डिंग झाली ती आमच्या नशिबात नव्हती. शेवटी नशिबाचा भाग आहे तो. पण आठरे मॅडम परत ऑपरेशन राहून गेले. त्यातलं एक ऑपरेशन असं होतं, 1ली ते 7वी झाल्यानंतर 10वी झाल्यानंतर जेव्हा लग्न झाले ना, तेव्हा दुसऱ्यांदा लग्न इथंच झालं माझं या शाळेत. माझं दुसरं ऑपरेशन. आणि नंतर आता मुलं आहेत 2 मोठे, एक BCom 3rd इयर, 1st इयर इंजिनिअरिंग. आणि खूप छान वाटतंय. सगळे ऑपरेशन सक्सेसफुल आहे डॉक्टर साहेब आमचेही. आणि असं श्रेय आमच्या गुरुजनांना जाते. आई वडील आता बसताच मैत्रिणींशी बोलत होतो. खरंच खूप शिक्षण घेणं, खूप मोठ्या हुद्द्यावर जाणं आणि खूप काहीतरी पैसा कमावणं त्यांना नाही होतो शक्य यायला, असं आज जाणवलं. कारण खूप बंधन आहेत त्यांना आणि आम्हाला पण आहेत, पण ते झुगारता यायला पाहिजेत. आयडिया लॉजिक वापरून आपण ते करायला पाहिजेत. आज इथं आल्याबद्दल मला खूपच भारी वाटते, कारण खरंच अशी आडवी शाळा होती आणि त्याच जागेवर मी आज बसते की ज्या जागेवर मी कबड्डी खेळायचे. खूप भारी वाटायचं. रोप्स, दोरी उडी, दोरवरच्या उड्या जेव्हा आम्ही मारायचो ना, एक ती दोर आम्हाला मिळाली ना, आम्हाला एवढा आनंद व्हायचा. आता घरात 4-5 रोप स्किपिंग पडलेले आहे, आपण उड्याच मारू शकत. इतकं म्हणजे त्यावेळेस फुटबॉल जरी मिळाला ना खेळायला तरी पण खूप भारी वाटायचं. ते भांडणं, ते कबड्डी खेळताना मुलांसोबत भांडणं, म्हणजे खूपच भारी ते आयुष्य होतं आमचं. आणि जे आयुष्य आम्ही जगलोय ना, ते आत्ताच्या मुलांसाठी नाहीच आहे, काहीच नाहीये, अजिबातच नाहीये. तो आहार नाही, तो विहार नाही आणि ते विचारही नाही. तर खूप छान वाटतंय. जिथं बालपण हरवलंय तिथं तरुणाची स्वप्न पाहिली आणि आपल्या सर्वांच्या जीवनाला आकार दिला त्या आपल्या शाळेच्या आठवणींना खरं तर आपण आज उजाळा देतोय. आज इथे उभं राहून मन एका अनोख्या आनंदाने भरून गेलंय. हीच ती जागा जी आयुष्याची पहिली पायरी, जिथं खडूच्या धुळीत स्वप्न लिहिली गेली आणि पाठीवर भविष्याचा. हे जी कागदात वाचून म्हणते ना, हे मनातच आहे, पण पाठ करायची सवय नाही राहिली. परत तुम्ही म्हणता लिहून आणलंय, पण असं काही नाहीये. पाठांतर होऊ शकत नाही, कारण सवय नाही पाठांतराची. भविष्याचा पाया रचला गेला. त्या वर्गात बसून आम्ही फक्त अक्षर शिकलो नाही, तर आयुष्य वाचायला शिकलो. शिक्षकांच्या हातातली छडी म्हणजे शिक्षा नव्हती, खरंच ती शिक्षा नव्हती. आता तुम्ही मुलांना शिक्षा पण देऊ शकत नाही, पालक येतील भांडायला. पण त्यावेळेस वडिलांना आई सांगायचे की तुम्हाला काय, जसं